बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे। सांगलीमध्ये तपासणीसाठी डॉक्टर बोलावण्यात आलेत। मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणामुळे भोवळ आली, मात्र कोल्हापूर दौरा होणार असं सांगण्यात येतंय। सांगलीमध्ये तपासणीसाठी डॉक्टर बोलवावे लागलेत कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे। अशक्तपणामुळे भोवळ आली आणि म्हणूनच सांगली दौऱ्यावरती असताना मनोज जरांगे पाटील यांना तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवावं लागलंय। सांगलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा मात्र होणार असं देखील सांगितलं जात आहे। तर मनोज जरांगे पाटील सध्या सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या निमित्तानं आज कोल्हापूर दौऱ्यावरती असताना मनोज जरांगे पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्तानं कोल्हापुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। मनोज जरांगेंच्या सभेची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे। हजारो लोक जरांगेंच्या सभेला आज उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी आहे ते मराठा समाजाने केल्याचं आपल्याला दिसून येते। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेली तर या ठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे आणि याच व्यासपीठावरून आहे ते जरांगे पाटील आज कोल्हापूरकरांना आणि राज्याला संबोधित करणार आहेत। त्यांच्या बाजूलाच पाहायला गेलं तर छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा आहे, कटवेज आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी उभारल्याचं आपल्याला दिसून येते। भव्य अशी ही प्रतिमा आहे आपल्याला दिसून येते। खरं तर आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराज यांची ओळख आहे, त्यामुळे या आरक्षणाचे जनक असलेल्या भूमीमध्ये जरांगे पाटील नेमका आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं आहे ते लक्ष लागून राहिले। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात झेंडेसुद्धा लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते। साधारण 12 वाजता आहे ते जरांगे पाटील कोल्हापूरमध्ये येतील आणि त्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेऊन हुतात्मा चौक मिरजकर तिकटी या ठिकाणी ते आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अभिवादन करतील आणि तिथूनच त्यांची शांतता रॅली जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येणार आहे आणि यानिमित्त वाहतूकसुद्धा या मार्गावरची आहे ती परावर्तित केलेली आहे आणि याची नोंद घेऊनच नागरिकांनी आहे ते रस्त्यावरून प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केलेले आणि जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं कडक असा पोलीस बंदोबस्तसुद्धा या सगळ्या मार्गावरती तैनात करण्यात आल्याचं दिसून येते। त्यामुळे आता आरक्षणाचे जनक असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये येऊन जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडेच आता संपूर्ण कोल्हापूरवासियांचं आणि राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत कोल्हापूर। आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसरमधील अधिवेशनात ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायला विरोध करण्यात आलाय। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये असा ठराव अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलाय। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले किरण पांडव हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आहेत आणि अधिवेशनातल्या ठरावांवरती सरकार काम करत असल्याचा शब्द किरण पांडव यांनी अधिवेशनात ओबीसी नेत्यांना दिला। कुणालाही वाटा देणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली आहे। अमृतसरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ओबीसींच्या विविध मागण्यांचे एकूण 30 ठराव एकमतानं पारित करण्यात आले। त्यात ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे ठराव करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे। त्याच मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळालं नाही तर 288 आमदार पाडा अशी भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे समाज बांधवही संघटित झाले। अमृतसरमधील ओबीसी महासंघाच्या 9व्या अधिवेशनात देखील विरोधकाचा स्वर तीव्र करण्यात आला। प्रत्येक वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीला कुठल्याही प्रकारचा आरक्षणाला धक्का न लावता बाकी इतर लोकांना कसं काय त्यांना समाविष्ट करता किंवा त्यांना ॲडजस्ट करता येईल याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस करताय। त्यांनी आपलं स्टँड तसंच क्लिअर केलेलं आहे की मी कुठेही ओबीसीला धक्का लागू देणार नाही आणि बाकी लोकांचं जे पण मागणं आहे त्याला आम्ही पूर्ण करू म्हणून आमच्या पार्टीच्या धोरणा अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट आधीपासूनच केली आहे असं मला वाटतं। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले किरण पांडव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आहेत। आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केल्याचं किरण पांडव यांनी सांगितलं। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं पांडव यांनी सांगितलं।
अधिवेशनात करण्यात आलेल्या ठरावांचा पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून केला जाणार असल्याचंही किरण पांडव यांनी सांगितलं. बबनराव तावडे सरांनी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष यांनी 20-30 मागण्या आता सरकारकडे ठेवलेल्या आहेत. त्याचा पाठपुरावा कसा माननीय मुख्यमंत्रीकडून करून घ्यायचा आणि कसं त्यांच्याकडनं हे कामं करून घ्यायची याची आता आमची समोरची वाटचाल राहील. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे या सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे आणि ओबीसीसाठी न्याय देण्याचं काम ते आता करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण ते ओबीसीला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करतील असं मला पूर्ण अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांच्या मागण्या पूर्ण करण्याची भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं किरण पांडव यांनी सांगितलं. असं असेल तर मग मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकार कशी पूर्ण करणार असा मुद्दा उपस्थित होतो. कारण मराठा आणि कुणबी एकच असल्याचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांनी वेळोवेळी मांडलाय. शेतीचं काम करणाऱ्याला कुणबी म्हटलं जातं आणि सर्व मराठा समाज हा शेतीचंच काम करतो असा युक्तिवाद मनोज जरांगे यांनी अनेकदा केलाय. हे एक पोरग कुठून आलं केव्हा दिसलं नाही, इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, हे इकत बी नाही. आपल्याला इतक्या केसेस केल्यात यासाठी मागं लावली तरी भेट नाही. मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडल. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नेत्यानंच विरोध केलाय. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतरांच्या मागण्या पूर्ण करण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचंही किरण पांडव यांनी सांगितलं. परिणामी मनोज जरांगे यांची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कशी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर एक मोठी बातमी आहे. मॅटच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांना घरभाडं नाही. 130 पोलीस घरभाड्यासाठी मॅटमध्ये गेले होते आणि पोलीस आयुक्तालयाला आदेश देऊन सुद्धा घरभाडं मिळत नाहीये. आणि घरभाडं नसल्यामुळे किंवा मिळत नसल्यामुळे पोलीस कर्मचारी आता अस्वस्थ झालेत. 130 पोलीस हे घरभाड्यासाठी मॅटमध्ये गेले होते. मॅटनं आदेश देऊन सुद्धा पुणे पोलिसांना अद्याप घरभाडं काही मिळत नाहीये. पोलीस आयुक्तालयाला आदेश देऊन सुद्धा घरभाडं मिळत नाही आणि म्हणून पोलीस कर्मचारी आता अस्वस्थ झालेत. मॅटनं आदेश देऊन सुद्धा पुणे पोलिसांना घरभाडं मिळत नाहीये. याच घरभाड्याच्या मुद्द्यासाठी 130 पोलीस मॅटमध्ये गेले होते आणि पोलीस आयुक्तालयाला आदेश देऊन सुद्धा घरभाडं मिळत नसल्यामुळे पोलीस कर्मचारी अस्वस्थ झालेत. आता बातमी ऑलिम्पिकची. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक मिळाले. नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत ही रौप्य पदकाची कमाई केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात धडक दिली होती. भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यामध्ये होती. अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला आणि अर्शद नदीमनं टाकलेला थ्रो हा ऑलिम्पिकच्या इतिहासातला सर्वात लांबचा थ्रो ठरलाय आणि नीरज चोप्राचा दुसरा थ्रो 89.45 मीटरचा होता. त्याचे इतर थ्रो लाईन क्रॉस केल्यानं बाद ठरले. त्यामुळे नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्ण पदक जिंकलंय. नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे काल रात्री लागलेल्या होत्या, नीरजकडे लागल्या होत्या आणि नीरज चोप्रानं पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि नीरज चोप्राचा हा या हंगामातला सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला. यामुळे भारतातील कोट्यवधी चाहत्यांच्या आशा नीरज चोप्राकडून होत्या आणि नीरज चोप्रानं काल भालाफेक स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं. पर्सनली मतलब मेडल की बात अलग है, लेकिन अब टाइम है इम्प्रूवमेंट करने का थ्रो में भी, और जो भी कुछ इंजरी वगैरह है जो चल रही हैं उन पे अभी काम करना है और जो कमियां हैं उनको सुधारेंगे, टीम के साथ बैठ के बात करेंगे. और अच्छा रहा है टोटली. अगर ऑल ओवर देखें तो अपनी इंडिया की परफॉर्मेंस अच्छी रही है. टोक्यो के साथ वही गोल्ड या ब्रोंज सिल्वर उन पे कंपेयर ना करें. इस बार जो एथलीट खेल रहे हैं बहुत ही मन से खेल रहे हैं, दिल से खेल रहे हैं और ऑल ओवर परफॉर्मेंस सही रही है. ऐसे ही चेंजेस आते हैं. ज़रूरी नहीं है कि हर बार हमारे मेडल बढ़ते जाएं. कभी ना कभी वो टक्कर भी देते हैं, थोड़े से उससे चूक जाते हैं, लेकिन आने वाले टाइम में ये साइन है कि ऐसे ही और ज़्यादा मेडल बढ़ेंगे हमारे.
तर नीरज चोप्राला मिळालेलं रौप्य पदक आम्हाला सुवर्ण पदकाप्रमाणे भासत आहे आणि ज्या खेळाडूला सुवर्ण पदक मिळालं तो देखील माझाच मुलगा आहे, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राच्या आईनं दिली. नहीं जान तो बहुत खुश है. हमने तो सिल्वर भी गोल्ड वगैरह लग रहा है. गोल्ड उसका आ गया वो बीमार है लड़का जी, मेहनत कर सब जा रहे. थोड़ा दिन खराब था, थोड़ा बहुत सारा फाउल हो गए. कोई बात नहीं जी, ये तो तीनों में है बच्चे के खिलाड़ी के. आप लोग खुश हो? कोई बात ना खुश है जमा, पूरे खुश है. पिछली बार आया था तो उनका फेवरेट खाना बनाया था आपने. हाँ जी, फेवरेट खाना जरूर बनाएंगे. आओगे जी, फेवरेट जरूर बनाएंगे.